महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर राजकीय समीकरण झपाट्याने बदलताना दिसत आहेत आणि आता खळबळजनक माहिती अशी की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच भाजप आणि शिंदे सेनेकडून प्रस्ताव आला आहे। हा प्रस्ताव जर सन्मानजनक असेल तर त्यावर विचार केला जाऊ शकतो असं विधान थेट मातोश्री बाहेर करण्यात आलं। महाराष्ट्रात राजकीय भूकंप, ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपाचा प्रस्ताव, मातोश्रीवर मोठी हालचाल। कल्याण डोंबिवली महापालिकेतील सत्ता संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली। संजय राऊतांनी यावर उघड नाराजी व्यक्त केली। मात्र त्यानंतरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक थेट मातोश्रीवर दाखल झाले। ही सदिच्छा भेट होती। निवडणुकीनंतर पुढील वाटचाल कशी असावी यावर चर्चा झाली। जर कोणत्याही पक्षाकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तर त्यावर विचार करता येईल। या भेटीनंतर दिलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। भाजपा आणि शिंदे सेनेने आपल्याशी संपर्क साधल्याची कबुलीही यावेळी देण्यात आली। आणि शिंदे सेनेने पाठिंब्यासाठी आमच्याशी संपर्क साधला आहे। प्रस्ताव आला तर उद्धव ठाकरेंच्या पातळीवर निर्णय होईल। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे नॉट रिचेबल असल्याने कल्याण डोंबिवलीत सस्पेन्स वाढला आहे। गटनेते उमेश बोरगावकर यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली असून पक्ष कारवाईचे संकेत दिले आहेत। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोठा दावा केला आहे। कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर म्हणजेच एकीकडे मातोश्रीवर हालचाली, दुसरीकडे भाजप शिंदे सेनेचा प्रस्ताव आणि तिसरीकडे नॉट रिचेबल नगरसेवक, महाराष्ट्राच्या राजकारणात खरंच मोठा भूकंप होणार का? सर्वांच्या नजरा आता उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत।